नमस्कार मित्रांनो, तर आपण बघतोय की बिग बॉस मराठी 6चा रिव्ह्यू. आणि मित्रांनो, आजचा एपिसोड बघितला असेल, धमाल कमाल एपिसोड झाला होता. सगळीकडे फक्त एकच नाव होतं, राखी सावंत. आणि राखी सावंतनी जो मुद्दा उचलला, एवढे 5 हप्त्यापासून तो मुद्दा दाबेल होता, तो उचलला. तो कोणता माहिती का मित्रांनो? तो मित्र होता फायदा. मग मित्रांनो, तुम्ही विचार करा, राखी सावंत बिग बॉस शो मध्ये वाईट कार्ड एंट्री घेऊन आली नसती तर हा मुद्दा बाहेर निघाला असता का? कारण की आता जवळजवळ 4-5 हप्ते झाले. 4-5 हप्त्यापासून तेच घडत असेल, पण त्या कोणी त्याची ऍक्शन घेतली नाही. फर्स्ट राखी सावंतनी पाहिल्या लगेच ऍक्शन घेतली. मग याच्यावरून कळतं की विशालचं व्यक्तित्व मत कसं आहे. ती राखी सावंत अशी की ती चुकीची गोष्ट असेल तिथं ती उठून लगेच ती हायलाइट करून टाकते आणि त्याच्यामुळे शोला पुढे जाण्यास प्रगती भेटते. नाही तर दाबत होती. आणि मला ऍक्च्युली म्हणजे यांचं समजतच नाही. टोळीचं पण झालं, परत बाकीच्या सगळ्याच प्लेयरांचं झालं. हे सगळे त्या बेडवर जातात, 4-4 जण एका ठिकाणी बसतात आणि गप्पा मारत बसतात. ते बिग बॉस मध्ये ते त्याच्यासाठी झालेले आहे आणि त्यांचे काही गप्पा वेगळ्याच चालू राहतात. मेन म्हणजे तुम्ही इथं जरा राखी सावंतनी कसं आल्या मुद्दे उचलले, पर्सनॅलिटी दाखवून, तर तुम्ही तसं करा ना. तुम्ही ते सोडून दिलं. तुम्ही सगळ्यांची मनच जपत बसलेले. मन जपून आणि हे मागच्या पण व्हिडिओत बोललेलं होतं की हे मन जपण्याचा फायदा तुमचा काहीच नाही, तुमचा तो तोटाच झालेला आहे. का तर तुम्हाला कळलंच, आम्ही पुढे सांगूच का तोटा झालेला आहे. नेमकं तेच होतं की रुचिता एवढी आस्थान पण करत होती की तिचा जे पाय दाबायचा मुद्दा काढला, तिचा जो संताप झाला. त्याच्यानंतरून दीपाली सय्यदला पण ऍक्च्युली तिथं बघायला गेलं मित्रांनो, दीपाली सय्यद आहे ना, हवेवरचे तीर स्वतःच्या अंगावरती मारून घ्यायची हौस आहे. तो तीर दुसरीकडे चालला होता रुचिताचा आणि ती दीपाली सय्यदनी स्वतःच्या अंगावर मारून घेतला. पण दीपाली सय्यदनी एवढं पण वाईट नव्हती बोलली, फक्त तुझ्या आईचं म्हणजे तू असं वळण तुझ्या आईवडिलांनी लावलेलं का हा मुद्दा होता. ती माझ्या आईवरच गेली, ती माझ्या गुरुवरच गेली. मी एक ऍक्च्युली सांगतो, असे ती वळत ताणत चालायची. रुचिताला जर एवढा राग येत होता, तो मुद्दा ती राखी सावंत बोलली की पाय लावायचा, मग तू शो मध्ये ते करतीस कशाला? तिचं काय होतंय आता दोघांचं आहे ना, जे तिने पाहिलं, तिने तो मुद्दा आणला तिने समोर, तू तसं वागूच नको ना. बरोबर आहे. तर हे तिच्यामुळे आम्हाला प्रेक्षकांना कळालं की तुझं खरं रूप काय. नाही तर मग ते उघडीच नसतं आलं. आणि एक म्हणजे विशालला म्हणा, विशाल तू पण थोडासा इमानदारीत राहील. काय होतंय, विशालचं वय आहे 42, तिचं वय 24. 23, अनुश्रीचं वय तर 22 का 20, काय वयामध्ये लिमिट किती आहे काय आहे, तो तर अंकल वाटतो त्याच्यात. मग त्याच्यामध्ये तो पाय दाबणं हे चुकीची गोष्ट आहे. तर तुम्ही ग्रुप बनवले, आम्हाला वाटलं ग्रुप बनवले, फक्त ती अनुश्री थोडीशी तिकडे इकडे घुसती, काही ना काही तिला थोडंसं आहे लोक, असं मला वाटतं. बाकीचे तर सगळेकडे म्हणे. आणि ती करण आणि प्राजक्ताची टीम तर एकदम गेला जमा झाली. म्हणजे तिला फक्त प्राजक्ताला नॉमिनेशनच्या वेळेस आलं आणि कॅप्टन्सीच्या वेळेस आलं, त्यावेळेस फक्त ती जाती, याचा सपोर्ट घे, त्याचा सपोर्ट घे, आणि हे पण तिला सपोर्ट करता. पण आज काय झालं, अनुश्रीने डायरेक्ट बाजच पलटून टाकला, तिला नॉमिनेट करून प्राजक्ताला. आणि जे सुरुवातीला आपण बघितलं, कालचं थोडंसं झालेलं होतं ना, सुरुवातीचा जो एपिसोड बघितला मित्रांनो आपण, तन्वीला कॅप्टन्सी विशालने नाकारली. चावी देऊन ती, आम्ही काल विचारला होता हा प्रश्न की कोण, आणि भाऊ बोलला होता की तन्वीला तो नाकार. तर मित्रांनो, नंतरून जर तन्वी बोलली तर सगळ्या घरच्या घर तिच्यावरती डायरेक्ट धावून. सागर तर पहिले गेला का तुम्ही का तिला एक टार्गेट बनवलं जातं, कॅप्टन्सी नाकारली जाती. आणि आता प्रत्येक गोष्टी विशालच्या हाताखाली चालू आहे. सागर जातोय त्या विशालचे पाय दाबतोय आणि आणि ऍक्च्युली मी आता सांगतो तुम्हाला आजचा टास्क कसा वाटला. मला ते एकदम बोगस वाटला. का मी तुम्हाला ते उस्तरून सांगतो की दरवेळेस टास्क भेटतो तर प्रत्येकाला इच्छा असते की आपण हा टास्क खेळलो पाहिजे. तर इथं आपल्याला तसं काही दिसलंच नाही. यांनी पहिलेच सगळी सेटिंग करून घेतली, तुम्हाला नको करू, मी तुला नको करू, मी तुला नॉमिनेशनचं होतं. नॉमिनेशन आता ऍक्च्युली मी सांगतो, सगळ्यांनी जर आपण एवढे मागचे टास्क पाहिले,
मागच्या टास्क मध्ये नॉमिनेशन करायला सगळे रांगेत उभे राहायचे आणि नाही यावेळेस कोणीच फोटो होतं ना. नाही फार मग ते सांगतो, कोणीच हातोडी घ्यायला पुढं पळत नव्हतं. एकदम असं वाटत होतं की चाले हे सगळं लिहून पाठवलेलं आहे. नाही ते हातोडी घेतली. एकमेकाचे मन जपण्यानंतर स्ट्रॅटेजी करणं ते आहे योग्य, आम्हाला समजतं की पण मग हातोडी उचलायला पण आणि नेहमीच नॉमिनेशनला प्रभूला टाकायचं, त्याच्यानंतरून प्रभू तर प्रत्येक वीक नॉमिनेशन आता मध्ये म्हणजे 5वा नॉमिनेशन आहे, 5 वेळा तो झालेलाच आहे. मी ते सांगतोय, ते भाऊचे पण लक्ष देत नाही. मी काय सांगतोय की ती तन्वी पण तिने एकदा उचलली, मला वाटलं आता हा तास एकदम भारी होईल की तन्वी लांबून पळत आली, उचलली हातोडी, म्हणजे आता तो तर चांगला झाला. पण त्याच्या पुढे मला काय वाटलं की झटतील ती हातोडी उचलण्यासाठी. मागच्या वेळेस कसे लोक झटायचे करत होते की हातोडी नाही, कोणीच नाही, सगळी माझ्या क्वाली चालली होती, सगळी माझ्या क्वाली घेत होती. टास्कला नॉमिनेशन टास्कला सिरियस घेत नव्हते, कोणीच घेत नव्हतं. आणि मेन म्हणजे आता त्या प्रभूला तर काय बोलू शकत नाही, कारण की तो एकदम लहान आहे, तो हातून उचलायला गेला तरी त्याच्या उचलता येणार नाही, त्याचा विषयच नाही. पण बाकीचे जे होते चालत येत होते, तो विशाल पळत आला तिकडून, ती मागून ती आली रुचिताच्या हातात हातोडी घेऊन टाकली. नाही सगळं सेटिंग मध्ये झालं होतं. तर हे का करत होते असे मी तुम्हाला सांगतोय. त्यांना काय वाटत होतं, मला फक्त याला नॉमिनेशन करायचं, हा टार्गेट झाला माझा, हा बाजूला. म्हणजे प्रत्येक जण आहे ना एक टार्गेट त्यांनी ठरवून गेलं होतं मनाशी, याला नॉमिनेट करायचं आणि बाजूला होऊन जायचं. म्हणून त्या पद्धतीने ते खेळत होते. म्हणजे हे टास्क नव्हते खेळत, फक्त हे खुन्नस काढत होते एकमेकाशी आणि बाकीच्यांशी मन जपत होते. हाच चालू होता आजचा मुद्दा. या वेळेस जे नॉमिनेशन झालं, त्या नॉमिनेशन मध्ये आम्हाला सुरुवातीपासून आजचं जे भाऊ पण सांगते की आजचं जे नॉमिनेशन आहे ते आम्हाला बिलकुल नाही आवडलेलं. की त्याच्यामध्ये काय होत होतं, एकमेकाचं मन जपत होते. कसं ऍक्च्युली माझं काय म्हणणं होतं की टास्क खेळायला आले तर तुम्ही बिंदास खेळा ना, तुम्ही सगळे जर इंडिव्हिज्युअल खेळताय, सगळे म्हणतात आम्ही इंडिव्हिज्युअल खेळत, ती टोळीचं सोडून द्या, टोळीतला एक जरी नॉमिनेट झाला का, टोळीने बरोबर खेळला, यांना खेळताच आलं नाही, टोळीने डोकं लावून खेळलं, पण यांनी पण पळत जाऊन त्याला नॉमिनेट करायला पाहिलं होतं. म्हणजे मागच्या हप्त्यात जे टोळीने केलं होतं तेच गेम या हप्त्यात टोळीने युज केलेलं आहे. मागच्या हप्त्यात फक्त अनुश्री गेली होती नॉमिनेटला, या हप्त्यात तर एकही नाही गेलं. तर मित्रांनो, ऑलराऊंड विचार केला आपण तर या हप्त्यात टोळी आता पण त्यांना भारी पडली की ते काही नॉमिनेट झालं नाही, बाकीचे सगळे सदस्य. मी तर पाहिलं भाऊच्या धक्क्यावर पण बोलले होते भाऊ की टोळी यावेळेस लय भारी खेळली, त्यांच्यामधलं फक्त एकच नॉमिनेट झालं आणि इकडं 11 जण नॉमिनेट झाले. ते पण बोलले नाही, 11 नाही, किती 9 जण, 8-9 जण नॉमिनेट झाले होते. तर मग ह्यावेळेस पण तेच झालं ना. तर मित्रांनो, प्राजक्ताचं मला एक चुकलं, म्हणजे आवडलं नाही. पहिल्यांदा नॉमिनेट झाली आणि पहिल्यांदा नॉमिनेट झाली तर तिथे अनुश्रीला जाऊन बोलत होती की आपण हे असं केलं होतं तसं केलं होतं. हे बोलायचं कारणच नव्हतं ना. ऍक्च्युली हे भारी झालं की प्राजक्ता पहिल्यांदा नॉमिनेट झाली आणि ती एवढ्या दिवस त्या प्रभूला नॉमिनेट कर, आणि त्यांचा एकच मुद्दा असतो की दरवेळेस की आता पण ती तेच बोलत होती की पहिले आपण प्रभूला नॉमिनेट, त्याच्यानंतर सचिनला नॉमिनेट करू. त्यांच्याच टीम मध्ये बसणारा सदस्य जो सचिन आहे त्याला नॉमिनेट करायचे, त्यांची पण प्लॅनिंग चालू होती. तर मित्रांनो, ही सी टीम आहे ना, ही चोरी आणि सडन टीम दिसते मला, एकदम काहीच कामाची दिसत नाही. तर मित्रांनो, स्वतःचेच एकमत नाही, फक्त प्राजक्ता आणि करण हे दोघं जण लावून ठेवलेली टीम आहे, बाकी त्याच्यामध्ये कोणीच नाही. सागर दादा तर पहिलेच बोलला की तुमची कॅप्टन्सीचे ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मी तुम्हाला मदत करणार नाही, कारण की मी विशालला दिलेलं आहे की वचन दिलं की मी त्याला कॅप्टन्सीला मदत करणार आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे तुम्हाला चांगल्या व्हिडिओ आणि रिव्ह्यू ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो, तुमच्या मते कोण कॅप्टन झाला पाहिजेत यासाठी तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा. तर गुड बाय.